हे पुस्तक म्हणजे चराचर सृष्टीकडून तुम्हाला मिळालेली ही संवादात्मक चपराकच आहे. तुम्हाला झोपेतून उठवण्यासाठी, तुमच्यातील खरी क्षमता जागवण्यासाठी, दैनंदिन जगण्यात गुंतलेल्या मरगळलेल्या जीवाला बाहेर काढून डौलदारपणे खऱ्या जीवनात परत आणण्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी. मुळात तुम्हाला ते उत्तर शोधण्याची गरजच नाही, कारण तुम्ही स्वतःच अनेक प्रश्नांची उत्तरं आहात. स्वतःला एकदा तपासून पहा. नशिबाला दोष देणं बंद करा. इतर व्यक्तींवर दोषारोप करू नका. बाह्य घटनांकडे आणि परिस्थितीकडे बोट दाखवणे सोडा. तुमच्या बालपणाला किंवा शेजारापाजारांना दोष देणं बंद करा, कारण परिस्थिती माणसाला घडवत नाही, ती फक्त त्याला त्याची लायकी दाखवून देते. ज्याला जीवनात काहीतरी करून दाखवण्याची मनापासून इच्छा असते त्याला नशीब मार्ग दाखवते, आणि ज्याला इच्छा नाही त्याला मात्र ते रखडवते. मित्रांनो, जर तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेत राहिलात आणि चालढकल केली तर आयुष्य थांबणार नाही. तुमचा उडालेला गोंधळ आणि वाटणारी भीती यासाठीही आयुष्य थांबणार नाही. जीवनाचा खेळ तुमच्या शिवायही चालूच राहील, कारण जिथे बुलंद इच्छाशक्ती असते तिथे अडचणी मोठ्या होऊ शकत नाहीत. माणूस दुःखी का होतो? तर माणसाची फितरत अशी असते, स्वतःपाशी जे नाही त्याचा शोक न करता स्वतःजवळ जे आहे त्यातच आनंद मानतो, तोच खरा आणि शहाणा माणूस होय. मित्रांनो, मुळात जीवनातील बऱ्याच काळापर्यंत तुम्ही गाडी ऑटो पायलट मोडवर चालवल्यासारखे स्टेअरिंग व्हील हातात न घेता, त्यात मन किंवा डोकं न घालता आयुष्याचा सहज अंदाज घेता येणाऱ्या चिखलभरल्या शेतातून वाटचाल करत असता. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला सांगतं, आयुष्यातील आनंद तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर ठरतो. म्हणून विचारांना जपा. तर्कसंगत स्वभाव आणि सद्गुण यांना न शोभणाऱ्या संकल्पनांना अजिबात थारा देऊ नका. मित्रांनो, आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यामध्ये समस्या आहे, पण हे पुस्तक तुम्हाला सांगतं की प्रत्येकाला जीवनात काही ना काही समस्या असतात. जीवन हे कधीही परिपूर्ण नसतं, तसं ते कधीही नसणार आहे. स्वतःला वस्तुस्थितीशी जोडून घ्या. तुमच्या भावनेने ओथंबलेल्या स्वसंवादातून आलेल्या जीवनाच्या वर्णनात गुंतून राहू नका. अर्थात खऱ्या जीवनाला भेटण्याचा प्रयत्न करा. मनस्थिती खराब होण्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण कारण असतं, आपण नेहमीच ज्या अजिबात खऱ्या नाहीत अशा गोष्टी सांगून स्वतःला फसवतो, मूर्ख बनवतो आणि मनस्थिती बेकार करून घेतो. आणि हेच आहे आपल्या मनाचं गूढ. मंडळी, जर तुम्हाला जिंकण्याची इच्छा असेल तर इतरांनी तुमच्या वागण्याचं मूल्यमापन करावं याचीही इच्छा तुम्ही बाळगली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तुमचा माइंडसेट हा असा केला पाहिजे की मी म्हणजे माझे विचार नव्हेत, तर मी म्हणजे माझी कृती आहे. तुमच्या डोक्यात जे विचार सुरू असतात त्यावरून तुम्हाला ओळखलं जात नाही, तर तुम्ही काय करता म्हणजे तुमच्या कृतीवरून तुम्हाला ओळखलं जातं. खरं तर आजचा दिवस माझा आहे असं तुम्हाला वाटण्याची गरज नाही. दिवस तुमचा असल्यासारखं वागा म्हणजे झालं. या पुस्तकामध्ये डेल कार्नेगी यांचं सुंदर असं वाक्य आहे, ते म्हणजे निष्क्रियता ही संशयाला आणि भीतीला जन्म देते, क्रियाशीलता आत्मविश्वास आणि ध्येयाला जन्म देते. जर तुम्हाला भीतीवर मात करायची असेल तर भीतीचा विचार करत घरात बसू नका. उठा, बाहेर जा आणि स्वतःला कामात गुंतवून घ्या. कृतीने आनंद मिळणार नाही हे कदाचित सत्य असेल, पण कृतीशिवाय आनंद नाही हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, आपल्याला यश हे तेव्हाच मिळते जेव्हा आपण गैरसोय, अनिश्चितता याचा सामना करतो, मोठा धोका पत्करतो, तेव्हाच आपल्याला सर्वात जास्त यश मिळते. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला पोटतिडकीने सांगतं की कधीकधी तुम्हाला फक्त कसून मेहनत करायची असते, आपला हक्क सिद्ध करायचा आणि आपल्याला पाहिजे ते हस्तगत करायचं, इतकंच काम आपण करायचं असतं. या पुस्तकातील एक सुंदर असं वाक्य म्हणजे, जे करू नये असं तुम्हाला माहीत आहे ते करणं थांबवा, आणि जे केलं पाहिजे असं तुम्ही ते जाणता ते करायला सुरुवात करा. मित्रांनो, कधीकधी ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण प्रत्येक घटना तुमच्या इच्छेप्रमाणेच घडतील असं नाही. पण अशी इच्छा करा की घटना जशा घडायच्या आहेत तशा घडू द्या, आणि
तरी मला त्या परिस्थितीशी जुळवून घेता यावं एवढीच इच्छा बाळगा. हे पुस्तक तुम्हाला अजून एक मौल्यवान सल्ला देतं, ते म्हणजे सामान्यपणा आणि नाटकीपणा यांच्या दलदलीपासून स्वतःला दूर ठेवा. स्वतःमधील आदर्श तत्व, सर्वात जास्त क्षमता यांच्यापर्यंत पोहोचा आणि तशा प्रकारचं जीवन प्रत्येक दिवशी जगण्याचं आव्हान स्वीकारा. कृती का महत्त्वाची आहे हे समजून सांगताना लेखक आपल्याला सांगतो, ही अगदी सोपं आहे. आपलं आतलं विश्व सुधारण्यासाठी आपल्या बाह्य जगातील वर्तनापासून सुरुवात करावी लागते. त्यासाठी मनातल्या मनात विचार करत बसायचं सोडून प्रत्यक्ष कृतीला सुरुवातच करा. हे पुस्तक तुम्हाला वारंवार सांगतं की मरण हे निश्चित आहे. तुम्ही एक दिवस मरणार आहात. पण जर मी मृत्यूला माझ्या जगण्यात सामील केलं, त्याची दखल घेतली आणि समोरासमोर त्याचा सामना केला, तर मला वाटणाऱ्या मरणाच्या चिंतेपासून मी मुक्त होईल, आयुष्याच्या शूद्रपणापासून मुक्त होईन आणि त्यानंतर माझा मी होण्यासाठी खऱ्या अर्थाने मोकळा झालेलो असेल. हेच पुस्तक आपल्याला वारंवार सांगतं. मित्रांनो, हे पुस्तक का वाचावं हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल, पण अनफक युअर सेल्फ या पुस्तकातून आपली चराचर सृष्टी जर तुम्हाला चपराक देऊन भानावर आणते आणि सांगते की तुमच्यातल्या खऱ्या सामर्थ्यानिशी डौलदारपणे आयुष्यात परत या. आपल्या अंतर्मनातल्या टीकाकारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची, हे लोकप्रिय लेखक आणि लाईफ कोच गॅरी जॉन बिशप आपल्याला या पुस्तकातून दाखवून देतात. तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत, काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ जो आहे तो व्यर्थ घालू नका, कारण जादू आणि चमत्कार होणार नाहीत. आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे उठा, जागे व्हा आणि ह्या वायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या महानतेला बंदमुक्त करण्याची हीच ती वेळ आहे.